नमस्कार, मी ॲडव्होकेट माणिक शिंदे, कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष। मी सध्या शिये बावडा रोडवर पंचगंगा पुलाच्या शेजारी आहे आणि या पुलावर पूर्वीच या पुलाशेजारी सरकारने मोठ्या प्रमाणात भराव घालून पंचगंगेचं पाणी अडवलेलं आहे आणि त्यामुळे या रस्त्याच्या भरावामुळे या मागील भागात पूरप्रवण क्षेत्र तयार झालेलं आहे आणि इथं पुराचं पाणी साठत आहे। आणि त्यातच कोल्हापूर जिल्ह्यातील काही नागरिकांनी आपल्या घराचं बांधकाम हे काढलेलं आहे आणि तो भराव इथं आणून टाकलेला आहे। तुम्ही तुमचं घराचं बांधकाम जरूर करा, तुम्ही तुमचं घर जरूर बांधा, पण आपलं घर बांधत असताना दुसऱ्यांच्या घरांची वाट लावू नका। तुम्ही तुमचं घर बांधत असताना दुसऱ्याची घरसुद्धा कशी राहतील, कशी टिकतील याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे। पण तुम्ही हा भराव घालून दुसऱ्याच्या घरामध्ये पाणी आणण्याची व्यवस्था करत आहात, ही योग्य नाही। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सूचना आहे की तुमच्या घराचं बांधकामाचा जो काही भराव आहे, जो काही कचरा आहे, तो या नदीकिनारी न टाकता तो डोंगराकडे नेऊन टाकावा। आणि त्यातच सरकारला सुद्धा माझी विनंती आहे की जो काही हा भराव घातलेला आहे, या रस्त्याला जो काही भराव आहे, हा भराव आपण काढावा। आणि आत्ताची आधुनिक टेक्नॉलॉजी आलेली आहे, ती टेक्नॉलॉजी वापरून रस्ते उड्डाणपूल रस्ते हे वरून करावेत, उड्डाणपूल करावेत आणि या संपूर्ण भागाला आपण वाचवावं। त्यामुळं माझी सर्वांना सूचना आहे की असा कचरा पुन्हा नदीकिनारी कोणी टाकू नये। आणि जर कोणी हा कचरा टाकला असेल आणि त्यानं हा व्हिडिओ पाहिला असेल तर त्यांना हा कचरा इथून जरूर काढून न्यावा आणि तुमचं कर्तव्य तुम्ही जरूर बजावा। आणि नागरिकांना सुद्धा सूचना आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। ज्यानं हा कचरा या नदीकिनारी टाकलेला आहे त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे, एवढंच या निमित्तानं सांगतो। धन्यवाद।